न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा व शहर जम्बो कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे। या प्रसंगी सर्वप्रथम जिजाऊ वंदना घेऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। तसेच लोकशाहीर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे स्मृतिदिनी अभिवादन करून संभाजी ब्रिगेडचे मार्गदर्शक हिरामन नाना वाघ, अनिल आहेर, नितीन रोटे पाटील, जिल्हा प्रमुख शरद लबडे, महानगरी प्रमुख प्रफुल्ल वाघ, महिला आघाडी प्रमुख प्रज्ञा तुपके यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यकारिणी नियुक्तीचा कार्यक्रम शासकीय विश्रामगृह नाशिक येथे पार पडला। विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका केंद्रस्थानी ठेवून बांधणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या। जातीय धार्मिक दंगली कमी होण्यासाठी संभाजी ब्रिगेडची मोठ बांधणी आवश्यक आहे। यावेळी पुढील प्रमाणे नियुक्ती करण्यात आली आहे। हिरामन नाना वाघ जिल्हा नेते, नितीन रोटे पाटील जिल्हा नेते, अनिल आहेर सहसचिव, विकी गायधनी उपजिल्हा प्रमुख, कृष्णमोहन राजे सचिव, वैभव गायधनी सरचिटणीस, विशाल अहिरराव चिटणीस, जगदीश भोसले वैद्यकीय आघाडी जिल्हा प्रमुख, प्रज्ञा तुपके महिला आघाडी जिल्हा प्रमुख, सुवर्णा शिंदे बळीराज गडबजे उपजिल्हा प्रमुख, सागर निकम जिल्हा संघटक, सतीश सोळसे जिल्हा सदस्य, अक्षय आठवले जिल्हा संघटक, स्वप्नील रायते वकील आघाडी, विवी पानसरे शिक्षक आघाडी प्रमुख, आशुतोष जाधव दिंडोरी तालुका प्रमुख, अविनाश पवार नाशिक तालुका प्रमुख, मंदार धिवरे देवळाली विधानसभा प्रमुख, सागर निकम जिल्हा संघटक, गणेश चौरे दिंडोरी विभाग विधानसभा प्रमुख, धनंजय घोरपडे नाशिक तालुका संघटक, महादू नाटे इगतपुरी तालुका अध्यक्ष, संकेत चराटे उपमहानगर प्रमुख, निलेश गायकवाड शहर कार्याध्यक्ष, गणेश सहाणे जुने नाशिक विभाग प्रमुख, प्रेम भालेराव शहर प्रसिद्धी प्रमुख, ललित निर्भवणे उपविभाग प्रमुख जुन्या नाशिक, दर्शन वैद्य शहर सरचिटणीस, अजय शिंदे शहर कार्याध्यक्ष, नितीन काळे शहर संघटक, निखिल पवार सिडको विभाग प्रमुख, हरमन सिंग संघटक पंचवटी, अमोल टिळे नाशिक रोड संपर्क प्रमुख, चेतन गोवर्धने पंचवटी उपविभाग प्रमुख, सनी मरसाळे सातपूर उपविभाग प्रमुख, रोशन सुरळकर शाखा प्रमुख, युवराज पवार शाखा प्रमुख, गणेश गांगुर्डे शाखा प्रमुख, वीर काळे शाखा प्रमुख, अनिल पवार नाशिक रोड विभाग प्रमुख, प्रथमेश पाटील शाखा प्रमुख, प्रथमेश मुळे शाखा प्रमुखांची निवड करण्यात आली आहे। सस्नेह जय जिजाऊ। आपल्या सर्व पत्रकार बांधवांचं संभाजी ब्रिगेड नाशिकच्या वतीनं या ठिकाणी शिवस्वागत करतो। आपल्या माध्यमांमधून ही भूमिका सांगणं जास्त गरजेचं आहे की आज संभाजी ब्रिगेड नाशिकची संपूर्ण जिल्ह्याची कार्यकारिणी शासकीय विश्रामगृह नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी जाहीर केलेली आहे। संभाजी ब्रिगेडचे जिल्हा प्रमुख शरदांना लबडे, नितीनजी रोठे पाटील, हिरामन नाना वाघ, अनिलजी आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक आज बोलवण्यात आली होती। संभाजी ब्रिगेडची वैचारिक चळवळ तळागाळापर्यंत घेऊन जाण्याची जबाबदारी इथून पुढे या संभाजी ब्रिगेडच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांची राहणार आहे। सर्व तालुकावाईज, विभागावाईज, वॉर्डवाईज सर्व बांधणी संभाजी ब्रिगेडची ताकदीनिशी झाली आहे। विधानसभा डोळ्यापुढे ठेवून आम्ही काही आयडेंटिफाय केलेले मतदारसंघ आहेत, त्यामध्ये संभाजी ब्रिगेडची लढण्याची इच्छा देखील आहे। आम्ही तशा पद्धतीनं तयारी देखील चालू केली आहे। म्हणून त्याच अनुषंगानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या होणाऱ्या निवडणुका असतील, विधानसभेच्या निवडणुका असतील, त्या अनुषंगानं ही बांधणी महत्त्वाची आहे। आणि त्याचबरोबर आपल्या माध्यमांमधूनच आम्ही ऐकलं होतं किंवा प्रश्न विचारण्यात आले होते की संभाजी ब्रिगेडची विशालगडाबद्दल भूमिका काय, तर त्या अनुषंगानं देखील सांगू इच्छितो। शिवछत्रपतींच्या स्वराज्यामध्ये जे जे स्वराज्यातील गडकिल्ले आहेत त्याच्यावर एका विटेचं सुद्धा अतिक्रमण झालेलं संभाजी ब्रिगेडला सहन होणारं नाही, खपवून घेतलं जाणार नाही। पण विशाळगडाच्याच बाबतीत ज्या पद्धतीनं भूमिका घेतली त्याच पद्धतीची भूमिका सिंहगडावरील टिळकवाड्याबद्दल देखील घ्यावी व रायगडावरील जे अनपेक्षित बसवलेलं जे वाघ्या कुत्र्याचं जे शिल्प आहे, ज्या इतिहासाला धरून देखील नाही, अपमानकारक शिल्प वाघ्या कुत्र्याचं देखील खरडून सरकारच्या वतीनं निघालं पाहिजे। अन्यथा सरकारकडून जर ते काम होत नसेल, सरकार जर कोणाच्या दबावाला बळी पडत असेल, एका विशिष्ट विचारसरणीच्या विचाराला बळी पडत असेल, तर ती जबाबदारी संभाजी ब्रिगेड घ्यायला तयार आहे। संभाजी ब्रिगेड परत एकदा ते वाघ्या नावाचं जे कुत्रं, जे समूह शिल्प, जे कुत्रं जे तिथं खोटारडं शिल्प त्या ठिकाणी बसवलं आहे, अपमानकारक शिल्प त्या ठिकाणी बसवलं आहे, ते खरडून काढण्याची जबाबदारी पुन्हा एकदा संभाजी ब्रिगेड घ्यायला तयार आहे। हे आपल्या माध्यमांमधून या ठिकाणी व्यक्त करतो, थांबतो। सर्व संभाजी ब्रिगेडच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना आपल्या माध्यमांमधून खूप खूप शुभेच्छा देतो। जय जिजाऊ, जय शिवराय। न्यूज इंडिया 27 मराठी नाशिक।